एका धार्मिक स्थळाच्या परिसरात 3 जणांनी महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला होता। या प्रकरणानंतर ठाणे पोलिसांनी धार्मिक स्थळांच्या परिसरात बारकाईने लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे। पोलिसांचे यापूर्वीच गुड मॉर्निंग पथक तसेच रात्रीच्या वेळेत गस्ती पथके कार्यरत आहेत। ठाणे जिल्हा भूमिपुत्र संघटना आणि ओबीसी एकीकरण समितीने देखील पोलीस आयुक्तांकडे धार्मिक स्थळांवरील सेवेकरांच्या पोलीस पडताळणी करण्याची मागणी करून त्या संदर्भाचे पत्र पोलीस आयुक्त आशुतोष डुबरे यांना दिले होते। नवी मुंबई येथे राहणाऱ्या विवाहितेचे तिच्या सासऱ्याकडील नातेवाईकांसोबत वाद झाला होता। त्यामुळे ती 6 जुलैला शिळगाव येथील एका धार्मिक स्थळावर आली होती। तेथील 3 सेवेकरांनी तिच्या चहामध्ये भांगेच्या गोळ्या मिसळून तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केला होता। महिला शुद्धीत आल्यानंतर तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली। ती पळून जात असताना तिघांनी तिला मारहाण करून तिचे डोके जमिनीवर आपटले। त्यानंतर तिचा गळा दाबून तिची हत्या केली। तिचे प्रेत मंदिराच्या परिसरात एका झुडपामध्ये फेकून दिले। या गंभीर प्रकरणात पोलिसांनी श्याम सुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या तिघांना अटक केली आहे। असे असले तरी धार्मिक स्थळातील भाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होऊ लागला आहे। तर ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात धार्मिक स्थळे आहेत। या धार्मिक स्थळांची पोलिसांकडून पाहणी केली जात असते। ठाणे आयुक्तालय क्षेत्रात धार्मिक स्थळांच्या क्षेत्रात गुड मॉर्निंग पथक आणि रात्रीच्या वेळेत गस्ती पथके तैनात असतात। परंतु या प्रकरणानंतर आता धार्मिक स्थळांच्या क्षेत्रात बारकाईने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे। यासह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दुजोरा दिला आहे।